Good evening, student. Good evening, sir. Good evening. Yes, today your first Marathi lecture. We start with one lesson. हाँ, पेज नंबर 6 सर संतवाणी करेंगे, पर आज फर्स्ट डे है, पोयम नहीं करनी है, एक अच्छा लेसन स्टार्ट करेंगे. यस, बेटा मी ऐकतो आहे. कैन यू हियर मी? यस सर. ओके. व पु काळे, वसंत पुरुषोत्तम काळे लेखकांचे नाव. जन्म 1932 आणि मृत्यू 2001. कथा लेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. लोबकणारी माणसं पण माझ्या हाताने पेन सलामत तो. गुलमोहर, कर्मचारी, कारे गुललासी, एक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी. उन्होंने जो जो बेटा लिखा है ना, उनके बारे में दिया है. नवल कथा, निबंध, कादंबरी, वलय इत्यादी कथा संग्रह. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध. कादंबरी मीन्स नवलकथा. आकर्षक कथानके, ओधवती निवेदन शैली, दूसरों को एक्सप्लेन कर सके ऐसी सिंपल भाषा बोलते ना. आणि चटपटीत संवाद, बात करते ना उसको संवाद बोलते हैं. यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत. लोग ये कथा को ज्यादा पढ़ते हैं. वाचन प्रिय, वाचक प्रिय. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील. संगीत कलेवर जीवापाड, अपनी जान से भी ज्यादा प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे. एक्सीडेंट, अपघात मतलब क्या बेटा? एक्सीडेंट. संगीत सेवेपासून अंतरलेल्या, दूर जाणाऱ्या. अंतरलेल्या मतलब टू गो अवे फ्रॉम, दूर जाना. वडिलांच्या सौख्यासाठी, सौख मतलब क्या? उसके वडील को ये अच्छा लगता था. संगीत. धडपडणारा मुलगा, धडपडणारा मतलब क्या? कष्ट करणारा. आपल्या वडिलांना जे आवडते, आपल्या वडिलांना जे आवडत होते ते तो करत होता. याचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केले आहे. इंट्रोडक्शन अबाउट द राइटर वसंत पुरुषोत्तम काळे. एंड इन 2 लाइन व्हाट इज देयर इन लेसन. हमें ये लेसन में क्या दिया है उसके बारे में 2 लाइन इंफॉर्मेशन दी गई है. यस, फर्स्ट पैराग्राफ.
पे अटेन्शन. तिसरी घंटा धणधणली व बाहेरच्या संमिश्र कोलाहल बंद पड़ला. जब भी हम कोई फिल्म देखने जाते हैं, कोई नाटक देखने जाते हैं, तो फर्स्ट बेल, सेकंड बेल एंड थर्ड बेल होते ही फिल्म स्टार्ट हो जाती है, नाटक स्टार्ट हो जाता है. यस, सब जो भी ऑडिटोरियम होता है, जो थिएटर होता है, उसमें सब लाइट बंद कर दी जाती है एंड फिल्म और ड्रामा स्टार्ट. तो तीसरी घंटा धणधणली, बजी, बेल बोलते ना, व बाहेरच्या संमिश्र कोलाहल बंद पडला. कोलाहल मतलब क्या? शांतता पसरणे. कोलाहल बंद पडला. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. मान मतलब क्या बेटा? ये नेक को मराठी में क्या बोलते हैं? मान. उगीच खाली फोकट बोलते ना बेटा, उगीच. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. सब लोग कहां देखने लगे? इन डायरेक्शन ऑफ स्टेज. लोकांचे लक्ष, बेटा मैं जो बोल रहा हूं ना उसका प्रोनाउंसिएशन भी ध्यान रखो. रीडिंग में बहुत प्रॉब्लम होता है बेटा बच्चे लोग को. लोकांचे डॉट रहेगा तो उसको प्रेशर देना है थोड़ा. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. लोकांचे लक्ष, सबका ध्यान अभी स्टेज के पास है, हे जाणवले, पता चला. याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. स्टार्ट किया बोलना. सभ्य स्त्री पुरुष हो, बोलते ना, डियर मैन एंड वुमन, फ्रेंड्स, कुछ भी बोलना हम स्टार्ट करते. मैं जो बोलूंगा वो आप अच्छी तरह सुनोगे. एलोकेशन कंपटीशन में ऐसा बोलते हैं, पता है ना? यस और नो? बेटा कुछ भी नहीं समझा तो मुझे बोलो. मैं एकदम स्लो पढ़ा रहा हूं, वेरी स्लो. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. कौन बोल रहे? सर बोल रहे. जो संगीत सिखाने वाले सर है ना, वो बोल रहे. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा, बेटा संगीत का क्लास है सर के, हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. जाहिर कार्यक्रम मतलब क्या? छोटे मोटे तो कार्यक्रम होते, पर ये ओपन इनविटेशन. और समझ में आ रहा है? बहुत सारे लोग यहाँ पे आते हैं ये कार्यक्रम देखने. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आई एम व्हेरी प्लीज टू. आई एम वेरी प्लीज. मला आनंद वाटत आहे. बेटा जो थोड़ा मैं इंग्लिश भी बोलूंगा, थोड़ा हिंदी बोलूंगा, ओके, टू एक्सप्लेन द लेसन वेल. फिर भी आपको नहीं समझ में आया, देन टॉक विथ मी. सी, आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. एन्जॉय. आस्वाद घ्यावा मतलब क्या बेटा? एन्जॉय. अशी आपल्याला नम्र विनंती करून, नम्र विनंती, रिक्वेस्ट, नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फील्ड वादनाने होईल. स्टार्ट किससे कर रहे बेटा कार्यक्रम? शिरीष भागवत, जो लेखक है बेटा शिरीष भागवत याच्या फील्ड वादनाने, जो इंस्ट्रूमेंट बजाना होता है उसको फील्ड वादन बोलते हैं,
हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. नुकताच मतलब क्या, अभी अभी शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. कलेच्या प्रांतातील एरिया, क्षेत्र, हा नवखा मतलब क्या, फ्रेशर बोलते ना, फ्रेशर, उसको कोई एक्सपीरियंस नहीं है बेटा ये फील्ड में, न्यू. यस, नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे. उसके पास जो हुशारी है बेटा, जो कला है, त्याचे कौतुक करावे. बेटा कौतुक करणे मतलब क्या, प्रशंसा करणे. फ्रेज है बेटा, कौतुक करणे, प्रशंसा करणे. ही विनंती. अच्छा लगा तो ताली बजा कर हम प्रशंसा कर सकते हैं ना बेटा. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मैंने देखा. पाहिले मतलब क्या बेटा, देखा. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. बेटा आएगा पूरा लेसन, बहुत ही इंटरेस्टिंग है. यू ऑल्सो एंजॉय. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. का? कारण कसाला भीती वाटत होती, का भीती वाटत होती? खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. सॉरी, उसको फर्स्ट भेजा ना बेटा कार्यक्रम देने के लिए. जो सर थे उसके सर ने उसको फर्स्ट भेजा है, पर उसको वो कार्यक्रम नहीं देना था. भीती वाटत होती माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी, अभी अभी वो सीखने आया था, नुकताच, आगे भी आ गया वर्ड. नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. उसने अच्छा परफॉर्मेंस नहीं दिया तो सर का नाम खराब हो जाएगा ना. समझ रहे हो? अशी भीती वाटत होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. मैं उसको कार्यक्रम नहीं देने वाला था. टाळत होतो मतलब क्या, उसको बोलता नहीं था तुझे कार्यक्रम लेना है, बट लास्ट मोमेंट में उसने उसको कार्यक्रम दिया. व्हाट इज द रीजन बिहाइंड दिस, हमको ये लेसन में देखने मिलेगा. चलो फर्स्ट पैराग्राफ, वी गो फॉर नेक्स्ट. आई विल गिव यू अ टाइम फॉर रीडिंग सेकंड पैराग्राफ. मी शिरीष, सर कहना है. यस, नहीं मैं बोलूंगा बेटा, मेरे को ये कंप्लीट कर लेने दो, फिर मैं आपको टाइम दूंगा. आपको जो वर्ड नहीं समझ में आते बेटा टिक मार्क करके रखो. जब आप रीड करोगे ना तो इन बिटवीन आप मुझे पूछ सकते हो. थोड़ा कंटिन्यूटी आने दो, स्टोरी आपको पता चलने दो. यस, बट प्रोनाउंसिएशन में ध्यान दो बेटा मराठी. हा, मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा. बेटा धीटपणा मतलब क्या बेटा, नीडरनेस बोलते ना, धीटपणा. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा होता. डर नहीं था बेटा, कॉन्फिडेंस. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. देखने मिलना, प्रतिबिंब मतलब क्या, आत्मविश्वास आणि धीटपणा, नीडरनेस. यस बेटा, कुछ बोले कोई? एक्सप्रेशन. हा, प्रतिबिंब झाला होता, पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही. त्याचे हे अवसान मतलब डेथ नहीं होना है. ये आत्मविश्वास, धीटपणा ज्यादा टाइम नहीं रहेगा. वाई इट इज सो,
का राहणार नाही? फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून गेलो होतो. सर को ये पता चल गया था. ओळखून गेलो, ओळखून होतो, मी ओळखले होते, ऐसा भी चलेगा. पडदा वर जाऊन बाहेरच्या श्रोतवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल त्याची मला खात्री होती, है ना. पर्दा वर होता, ऐसे ऊपर जाता है पर्दा नाटक में, कितनी बार ऐसे भी खुलता है. तो यहाँ क्या बोला है बेटा? पर्दा वर होता, पर्दावर जाऊन बाहेरच्या श्रोतावृंद, ऑडियन्स. श्रोतावृंद मतलब क्या बेटा? ऑडियन्स. नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल, कॉन्फिडेंस कम हो जाएगा याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला. शिरीष ने क्या बोला? खून करने. बेटा खून नहीं कर देना है, किसको मार नहीं देना है. ये बच्चे लोग सोचते हैं, इसलिए मैं पहले से ही बता देता हूं. बेटा खून करणे मतलब इशारा करणे. शिरीषने आपल्या सरांना इशारा केला आणि हे ओळखले आणि सरने पडदेवाल्याला सांगितले. काय सांगितले? पडदा जर्जर वर गेला, जर्जर. पडदा जर्जर वर गेला, घाई घाईने, हळूहळू नाही, हळूहळू का अपोजिट आहे, जर्जर. पडदा जर्जर वर गेला. फुटलाईटच्या जगजगीत प्रकाश डोळ्यावर पडताच. फुटलाइट, पैरों के पास जो लाइट होती है, फुटलाईटच्या जगजगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. ही क्लोज हिज आईज. डोळे मिटून घेतले, आंख बंद कर दी. व्हॉट हॅपन द नेक्स्ट? पुढे काय झालं? तुम्हाला समजतं ना बेटा? समजतं ना तुम्हाला? हो सर. चला. शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जरासी सवय झाल्यावर, सवय होणे मतलब क्या बेटा? आदत पडणे. सवय झाल्यावर शिरीषला संबंध, संबंध मतलब क्या? संपूर्ण. रिलेशन नहीं है बेटा, संबंध. यहाँ संबंध श्रोतवृंद दिसला, पूरे ऑडियन्स उसको दिखाई दिए. आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चिलबिलीच, त्याच्या मनाची झालेली चिलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. चिलबिचल मतलब क्या? अस्वस्थ होणे. बेटा लिखते जाऊंगा, हार्ड लेसन लग रहा है तो. चिलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. अस्वस्थ होणे, अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. नेक्स्ट, तो गडबडून गेला आहे. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. घाबरणे. गडबडून गेला मतलब क्या बेटा? घाबरणे. इतने सारे ऑडियंस को देखकर वो डर गया है. त्याला आता सावरून धरणे. त्याला आता सावरून धरणे, संभाल लेना. सावरणे मतलब क्या बेटा? सावरून धरणे. शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. एक शिक्षकाच्या कर्तव्य काय? आपल्या विद्यार्थ्यांना सांभाळणे. येस. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली.
वापस आया बेटा, वड खूण केली, इशारा केला आणि सांगितले स्टॉप फॉर सम टाइम, थोड़ी देर रुक जाओ, थोड़ा वेळ थांबा. बेटा समझ में आ रहा है ना आपको लैंग्वेज? यस सर, समझ में आ रहा है. हाँ एकदम अच्छी तरह बेटा. तांबोऱ्याचा धीर गंभीर आवाज, तांबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घूमू लागला. टिंग 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 ऐसे बजाना स्टार्ट किया. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले. ऐसे वापस आग बंद कर ली. किसको याद किया उसने? कोण काना. होते ते? हा बेटा माहित असले तर सांगू नये, सस्पेन्स ठेवूया. समझ में आ रहा है? शिरीषने डोळे मिटून कुणाची तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला. उसने किसी को याद किया, उसका कॉन्फिडेंस वापस आ गया. न्हाऊन निघाला व हलकेच त्याने षड लावला. बेटा षड क्या है? हम बोलते हैं ना बेटा सा रे गा मा प ध नी. हमने मैथ्स में किया था ये एक सम में. Set of all सरगम हाँ सुर. ओके. तो बेटा ये जो है ना, जो षड सर्ज उसको शा बोलते हैं. सारे गामा का पहला वर्ड है बेटा, जो 7 सूर है उसमें से फर्स्ट सूर को मराठी में क्या बोलते हैं? षड्ज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. बेटा जो शिरीष भागवत होता त्याचे वय काय होते? 10 ते 12. हा 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. भूप रागातली बेटा ये सुर है, जो संगीत में ज्यादा जानते हैं उनको पता होता है. यस भूप, और उसमें से वर्ड होता है बेटा भूपाली. जितना बेटा नॉलेज है ना वो सब दे रहा हूं. भूपाली मतलब वो गाना होता है बेटा, मराठी में भूपाली बोलते, जो अर्ली मॉर्निंग हम गाते हैं, जो सुनते हैं उसको Prayer. भूपाली. हाँ प्रेयर भी हो सकता है, पर भूपाली याद रखो. भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. तेज सूर, मात्रेचाही फरक नाही. 19-20 भी नहीं था बेटा. मात्रेचाही फरक नहीं मतलब क्या? पहले जो अच्छी तरह बजाया था, आज के कार्यक्रम में भी उसने अच्छा बजाया, अच्छा परफॉर्मेंस दिया. मात्रेचाही फरक नहीं मतलब क्या? काना मात्र नहीं, 19-20 का भी फरक नहीं था. बहुत अच्छा. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. बेटा धक्का क्यों लगा? अच्छा बजाया इसलिए, अच्छा गाना गाया इसलिए, अच्छा सुर निकाला इसलिए. समझ में आ रहा है? धक्का बसने मतलब क्या? जब खराब होता है तभी धक्का लगता है, ऐसा नहीं. चकित तो होणे. समझ में आ रहा है बेटा? धक्का बसला, एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना. एखादी सत्यतावर विश्वास बसेना. जो बात बेटा सत्य है ना, वो भी हमें सत्य नहीं लग रही है. कानावर विश्वास बसेना, नजरेवर ही बसेना. जो मैंने देखा है, नजरेवर ही बसेना, जो मैंने देखा है उस पे भी विश्वास नहीं हो रहा है.
समझ में आ रहा है? देखा हुआ सच होता है, सुना हुआ सच होता है। तो समझ में आ रहा है क्या है? तो लेखक को है ना बेटा, जो सर है ना उसके उसके कान को भी विश्वास नहीं होता है, आंख को भी विश्वास नहीं हो रहा है, नजरेवर ही विश्वास बसे ना। चलो बेटा कौन पढ़ेगे? Sir, can I? यस, Chapter number 3. 1 मिनट बेटा, 1 मिनट। ओके, हाँ हार्दिक पढ़ रहे हो? हाँ पढ़ो। Yes, sir. Chapter ठीक है, number 3. बेटा मी ऐकतो आहे. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फील्ड वादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता. कारण द्यायचाच, नुकताच च भी बोलना है बेटा, द्यायचाच. द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होते. मी स्टॉप शिरीषकडे स्टॉप बेटा स्टॉप। Yes, किसी sir. को बेटा कुछ पूछना है ये पैराग्राफ में? बेटा कुछ नहीं समझा, ऐसा कुछ वर्डिंग? यस बोलो। फील्ड वादनाने फील्ड वादनाने, ये एक इंस्ट्रूमेंट है, उसको बजाने का उसको फील्ड वादन बोलते हैं। उसमें से सुर निकालना। यस बोलो। नो सर, नो डाउट. व्हाट अबाउट अदर्स? बेटा समझा आपको? लेसन समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? आ रहा है सर। ठीक है, अभी सेकंड पैराग्राफ कौन पढ़ेगा बेटा? बहुत बड़ा लेसन है, सबका टर्न आएगा। यस बोलो, सेकंड पैराग्राफ कोण वाचणार? यस बोलोगे बेटा? कौन सर पढ़ेगी? वो मी शिरीषकडे से चालू है। क्या बोले? हेलो, हाँ मैं- मी शिरीष कडे, हाँ मी शिरीष कडे पाहिले। हाँ बोलो बेटा। ठीक है सर, पढ़ता हूँ। कौन बोल रहे बेटा? युवराज? अथर्व। अथर्व, हाँ रीड करो बेटा। ठीक आहे सर। मी शिरीषकडे त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता। पण प्रतिबिंबित, प्रतिबिंबित। मेरा आवाज आएगा ना तो स्टॉप हो जाना, कुछ मिस्टेक रहेगा तो ही मैं बीच में बोलूंगा, नहीं तो नहीं बोलूंगा। ओके, ठीक है सर। प्रतिबिंबित। ओके सर। यस होता, पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरच श्रोतृ बाहेरच्या, बोलो बाहेरच्या। बाहेरच्या श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचे हा धीर सुटले याची मला खात्री होती.
शिरीष सुटले नाहीये बेटा, सुटले नाहीये, सुटेल. सुटेल. धीर सुटेल. ओके, स्टार्ट. झगझगीत प्रकाश डोळ्यांवर एक पडताच लाईन रे गया आहे बेटा. धीर सुटेल याची मला खात्री. शिरीषने खूण हा खूण हा करताच मी पडदेविल्याला पडदे इशारा वाल्याला, पडदे इशारा वाल्याला. केला आणि पडदा जरा जर्जर वर गेला. फुटला इटच्या फुटलईच्या झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाने डोळ्यांवर जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याचे क्षणी त्याची मनाची झालेली चलबिचल त्याच्या मनाची, त्याच्या बेटा, त्याच्या मनाची मनाची चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला. स्पष्ट 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 दिसू लागली. बोल आता. स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केले. तंबोऱ्याच्या र बोललाय बेटा. तंबोऱ्याच्या धीर गंभीर आवाज घुमू लागला. येस. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचे चेहऱ्यावर पूर्वच्या आत्मविश्वासाने न्याहून निघाला व हलकेच ज्ञाना पडू षडज लावला. त्याने षड्ज लावला. आगे बोलो. एका 10 ते 12 वर्षांच्या मुलांनी शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणे शिरीषने भूप रागातली गट्ट वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर. मात्रेचे फरक नाही. मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. बेटा किसको कुछ पूछना है बेटा ये पैराग्राफ में? सर प्रतिबिंबित. प्रतिबिंबित मतलब क्या? एक्सप्रेशन, फेशियल एक्सप्रेशन बोलते हैं ना. प्रतिबिंबित झाला होता, पूर्णपणे दिसत होता. त्याचे चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. प्रतिबिंबित झाले, मला दिसले, मी ओळखले. अभी समझ में आ रहा है? यस सर. ओके, नेक्स्ट. हाँ बोलो बेटा. शत्रुवृंद. शत्रु नहीं, शत्रुवृंद, ऑडियंस. यस सर. हाँ बोलो ना बेटा. सर मात्रेचाही मतलब मात्रेचाही फरक नव्हता. मतलब 19-20 भी नहीं था. बेस्ट. समझ में आ रहा है बेटा? जरा भी फर्क नहीं. जैसे वो क्लास में सीखता था ना,
सेम टू सेम बेस्ट उसने यहाँ दिया। अभी समझा बेटा, मात्रेचा ही फरक नव्हता उसका मीनिंग। यस सर समझा। कैन वी गो अहेड बेटा, कैन वी गो अहेड? Yes, sir. ओके सी, पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना। आंखों से देखा है उस पे विश्वास नहीं हो रहा है, कानों से सुना है उस पे विश्वास नहीं है, तो उसको पंचेंद्रिये दगा तर देत नाही ना। दगा देने मतलब मालूम है ना बेटा, दगा, मात देणे. हाँ ते खोटं तर बोलत नाही ना। ये पंचेंद्रिय, ये इसका भी हमने लिखा था बेटा मैथ्स में, एक सम में, सिक्स सेंस लिखा था कि नहीं लिखा था? Yes, sir. Nose, Okay. ears, लिखा था। eyes. हाँ, नहीं पता है तो आज घर जाके देख लेंगे मैथ्स की बुक में। अशी शंका मनाला चाटून गेली, अशी शंका मनाला चाटून गेली, असे मला वाटत होते माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती। मेरी जगह पे आप रहते थे तो आपको भी ऐसा ही लगता था। तुम्हीच सांगा, सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला होता। अभी उसकी स्टोरी बता रहे उसके सर। तुम्हीच सांगा, सुमारे, अप्रोक्सीमेटली, सुमारे मतलब क्या बेटा? अप्रोक्सीमेटली 6 months बिफोर, पहिल्या महिन्यापूर्वी, पूर्वी मतलब पहिला, शिरीष माझ्या विद्यालयात आला, क्लास मध्ये, उसके संगीत के क्लास थे सर के। धीटपणे त्याने विचारले, धीटपणे, आत्मविश्वासाने, बिना डरे विचारले, आपणच का? पी जनार्दन, सराचे नाव काय होते बेटा? पी जनार्दन। मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, यस आई एम, है ना सर, आप ही हो क्या? सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत। अभी ये स्टोरी बता रहे सर, वो शिरीष भागवत जब उसके क्लास में आया था और उनके साथ क्या कन्वर्सेशन हुई उसके बारे में बता रहे। घरी श्रीज म्हणतात, माझे नाव शिरीष भागवत, घरी मला श्रीज म्हणतात। पेट नेम बोलते ना बेटा, श्री। मला गाण्याची फार आवड आहे, मला गाण्याची फार आवड आहे। तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मेरे से ज्यादा मेरे पिताजी को गाने की आवड, आवड मतलब क्या? शौक, Hobby. हाँ हॉबी, शौक, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल, मी शिकलेले फार आवडेल। मैं गाना सीखूंगा तो मेरे पिताजी को अच्छा लगेगा, माझ्या वडिलांना आवडेल। त्याच्या चमत्कारिक उत्तराने मला नवल वाटू लागले। ये जब आंसर शिरीष ने दिया सर को, सरांना काय वाटले? नवल वाटले, आश्चर्य वाटले। वापस आया है बेटा, नवल वाटणे। आणि व थोडासा राग येऊ लागला। राग येणे, गुस्सा बोलते ना बेटा, गुस्सा, राग, राग, थोडासा राग आला। तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, थोडी बार रुक के बोला, म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, मी सीखने आऊंगा, पण माझी एक अट आहे। अट, शर्यत, माझी एक अट आहे। मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील
पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. माझ्या बरोबर माझे वडील येणार आणि माझ्या बरोबर वर्गात बसणार. समझ में आया है? आता मात्र मला राग आला. अभी हम कोई ट्यूशन लेने जाते हैं और बोलेंगे कि मेरा बच्चा यहाँ पढ़ने आएगा पर मैं भी यहाँ ही बैठूं. उसके पेरेंट्स ऐसा बोलेंगे तो सर क्या बोलेंगे? नहीं, यू कैन नॉट. समझ में आ रहा है बेटा? ऐसा होता है, ऐसा अलाउ नहीं करते. तो आप घर पे ट्यूशन, पर्सनल ट्यूशन रखो. समझ में आ रहा है? ऐसा बोलते हैं ना. तो उसका सर ने क्या बोला देखो बेटा. माझी एक अट आहे, मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य. तुझ्या अटी एकदम मान्य. तुझी शर्यत मान्य केली मी. सरने मान्य केली शर्यत. पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. यू हैव टू पे 50 रुपीज फॉर द मंथ. समझ में आ रहा है? हाँ बेटा, ये पहले की बात है ना. यू हैव टू पे. त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. येस, तुला 50 रुपये फी द्यावी लागेल. कबूल. उद्यापासून मी येतो. कल से आऊंगा बेटा. उद्यापासून मतलब क्या? उद्यापासून मतलब कल से. माझ्या बरोबर बेटा कोई फास्ट नहीं लग रहा है ना पढ़ाई? एम आई गोइंग नो सर. फास्ट? हाँ तो बोलना है बेटा. आपको ऐसा लगेगा ना आई एम गोइंग वेरी स्लो, फिर भी लगेगा तो आप मुझे बोलो. कबूल. उद्यापासून मी येतो. माझ्या बरोबर वडील पण येतील. बरं का? बरं का मतलब बरोबर ना. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. जल्दी से चला गया बेटा शिरीष. दुसरी दिवशी तो अगदी वेळेवर आला. ऑन टाइम. त्याच्या बरोबर एक वयस्क एजेड बोलते ना बेटा, एजेड वयस्क आणि भारदस्त गृहस्थ आले होते. भारदस्त मतलब फैट, वजनदार, ज्यादा वजन होता है ना बेटा. गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील, नाना. वडील को नाना बोलते उन लोग. तभी आमचे नमस्कार झाले. बोलते ना नमस्ते. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. कुछ नहीं बोले. मी पण न बोलता वायोलिन काढले. बेटा इंस्ट्रूमेंट है वायोलिन. बैग में से निकाला उसने. शिरीषच्या हात. हाँ, मी पण न बोलता वायोलिन काढले. सर ने दिया वायोलिन, वो लेकर नहीं आया था शिरीष. व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला मतलब काय बेटा? येस, ग्रह समझूत, कल्पना. समझ में आ रहा है? उसके बारे में सोच. बेटा ये तो अच्छा लड़का है और हम यहाँ पढ़ने आते तो बुक्स भी नहीं लेके आते. कितने स्टूडेंट होते हैं ना बेटा, सबके बारे में नहीं है. बुक्स कहाँ है? तो बोला घर पे. नेक्स्ट स्टूडेंट, बाजू वाले स्टूडेंट में से हम देख लेते हैं कभी कभी. होता है क्या नहीं होता है? तो त्यानी वही आणली होती बेटा, वही. काय झालं आता? हा, त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझ्या त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. समजूती, उसके बारे में सोच ती बदलली. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात वायोलिन घेतले.
पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती इन्फॉर्मेशन व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. ये बेटा क्वेश्चन आएगा बेटा. कोणती प्रथा होती? वर्गात आलेले पहिल्या दिवशी वर्गात आलेले विद्यार्थी स्वतः वाजवून दाखवायचे. जो भी इंस्ट्रूमेंट है, जो भी आता है वो खुद बजा के दिखाना सर को. हाँ बोलो बेटा. यस सर मतलब उनके पास जो भी कुछ भी इंस्ट्रूमेंट रहता था तो सबसे पहले वो हर एक दिन इंस्ट्रूमेंट बजा के दिखाते थे ना. नहीं ऐसे नहीं. इंस्ट्रूमेंट तो सर ने ही दिया, पर सर कोई स्टेप्स नहीं बोलेंगे कैसे सीखना है. उसको जो आता है ना वो बजाने का. आर यू गेटिंग द पॉइंट? यस सर. पहले दिन से ही सिखाना स्टार्ट नहीं करते. स्टूडेंट को जो भी आता है वो बोलते कि तू वाजव. स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. प्रथा मतलब क्या बेटा? रिवाज. आता काय झालं? त्यामागील हेतू एवढाच. ऐसा क्यों करते थे सर? त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते. मतलब कुछ भी गलती हुई तो बता सकते हैं ना कि नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. नेटाने मतलब क्या? अच्छी तरह. नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिट मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. ये दूसरा. पहले भूपाली था, ये पीलू राग. सेकंड सूर बोलते हैं. सर ने 20 मिनिट वाजवून दाखवले. कसे वाजवायचे ते शिकवले. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानाकडे आळीपाळीने बघत होता. जीवाचे कान करून पाहणे मतलब क्या बेटा? जीवाचे कान करून पाहणे, एखादी गोष्ट लक्षपूर्ण ऐकणे, एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे, ध्यान से सुनना. शिरीष माझ्या. हाँ बोलो सर. आळीपाळे मतलब? हाँ बोल रहा ना बेटा. आळीपाळीने मतलब पहले देखना बाद में नहीं देखना, ऐसे एक के बाद एक. आळीपाळीने क्रम बदलून. बेटा आळीपाळीने मतलब क्या बेटा? क्रम बदलून. पहले नीचे देखना, वापस ऊपर देखना, नीचे, ऐसे बोलते ना. आळीपाळीने क्रम बदलून. ऑल्टरनेटली. अभी काय झालं? आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानाकडे पाहिले. सरने व्हायोलिन रखा. त्याच्या चेहऱ्यावरच्या तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. तृप्तीचे समाधान, सैटिस्फाइड. समझ में आ रहा है बेटा? सैटिस्फाइड. नाना सॅटिस्फाईड, समाधानी झाले होते. ते समाधान नानाच्या चेहऱ्यावर दिसत होते. ते समाधान नानाच्या चेहऱ्यावर दिसत होते. चलो बेटा, किसका टर्न है रीड करने का? अजीत गुप्ता. सर मैं रीड करूं? इंगावले. क्या नाम है बेटा? यस सर युवराज. हाँ युवराज. 1 मिनट. हाँ युवराज इंगावले. वेरी गुड. मेरे को सरनेम याद रह गया. हाँ बोलो बेटा, बाद में अजीत गुप्ता बोलेंगे. चलो वाच बेटा. सर कौन सा वाला पढ़ूं? ये पेज का फर्स्ट. पंचेंद्रिये दगा तर देत नाही ना. फर्स्ट लाइन. ठीक है सर.
पंचेंद्रिये. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना अशी शंका मनाला टाकून गेली. माझ्या जागी टाकून गेली नाही तुम्ही बेटा, टाकून गेली नाही, चाटून गेली. बरोबर पडो. चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्यात मनातही सर, तशी आवाज नहीं आ शंका रही है। आली असती. आ रही है बेटा, आवाज आ रही है. मेरे को नहीं आ रही है, धीरे अटक अटक के आ रही है। ओके, आएगी यहाँ, बरोबर आ रही है बेटा. पढ़ने दो उसे, कुछ भी रहेगा तो मैं बोलूंगा. मेरी आवाज आ रही है बेटा? येस सर, सर, अटक आपकी अटक आवाज के आ आ रही रही है. है। हाँ, नहीं इसकी आवाज आ रही है बरोबर. हाँ, Yes, रीड sir. इट बेटा, रीड इट. तुमचीच सांगा. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यार्थ्यालयात आला. विद्यालयात काय धीट- बेटा? धीटपणे. विद्यालयात मतलब क्लास हा. विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपण का पी जनार्दन जनार्दन मी सुहास्य मुद्रेनी होय म्हणताच हो म्हणाला. माझे नाव शिरीष भागवत. घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारित उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण तुला महिना. तुझ्यासाठी नाही बेटा, त्यासाठी. त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. हाँ, चलो बेटा, कबूल. अभी स्टॉप बेटा, स्टॉप. ओके सर. बेटा अजीत. यस सर. हाँ, वाच बेटा, वाच. सर किधर से? कबूल. एक मिनट सर. देखो मैंने इसमें भी है, स्क्रीन पे है बेटा, कबूल. यस सर. सर कौन सा लाइन है Yes. देखने? कबूल, उद्यापासून मी येतो. एक मिनट सर. सामने ही है बेटा, यस सामने. सर. यस हाँ. सर. कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्या बरोबर. माझ्या बरोबर वडिलांना त्यांना बरं का प्रत्यय असे लावू नये. म्हणाल. वडील पण येतील बरं का. वडील पण येतील बरं माझ्याबरोबर. का हा बोलो. असे म्हणाने म्हणून माझ्या आश्चर्यचकितने चेहऱ्याकडे न बघता सर. मैं रीड करूं. यस बेटा तू सर. ध्यान रख. हाँ, प्रोनाउंसिएशन में ध्यान रख, आ जाएगा. कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्या बरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून
माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्या बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना, आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले, पण मी न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी न बोलता व्हायोलिन काढले व Sir, your mic has been muted. 1 मिनट चेक कर रहा हूं बेटा. नहीं, Sir, अभी हो गया था थोड़ी देर पहले. अभी हुआ बेटा. Yes, sir. Now properly. ठीक है. कहाँ पे थे हम? त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझ्या त्यांच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायची अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल, अच्छी तरह बजा सकते हो. त्याप्रमाणे सुमारे 21 मिनिटे मी पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते आणि व शिरीष माझ्याकडे व नानाकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. यहाँ तक हमने एक्सप्लेन किया है, समझ में आया? कुछ पूछना है बेटा? दोनों पैराग्राफ हमने आज पढ़े हैं ये पेज के. यू वांट टू? No, sir. सर हाँ बोलो बेटा. सर पंचेंद्रिय मतलब क्या होता है? पंच इंद्रिय मतलब 6 सेंस. टंग, आईज, ईयर, स्किन, और एक कौन सा रह गया है? Tongue, हाँ टंग बोला बेटा. टंग, nose, ear, eyes, हाँ skin. नोज रह गया था. नोज, आईज, ईयर, स्किन एंड टंग. Sir, only 5 पाँच- sense. One is पाँच- remaining. सर माउथ. नहीं, ऐसा नहीं रहता बेटा. 6 सेंस है पर उसमें पंचेंद्रिय ही बोलते हैं. कौन सा वर्ड आया है यहाँ पे? पंचेंद्रिय, पर इंग्लिश में 6 सेंस बोलते हैं. बराबर है? हेलो. हाँ सर. Yes, sir. हाँ, यहाँ तक मैंने एक्सप्लेन किया है. वी कंटिन्यू दिस लेसन इन नेक्स्ट लेक्चर. रीड द Yes, लेसन. sir. Okay, we stop here and continue sir. in next lecture. Bye, Okay, sir. beta. Okay. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. Bye, sir. Bye, Yes. sir. Bye.